तर जेवढेही कमेंट होत्या ना त्या कमेंटमध्ये एकही चुकीची कमेंट कोणी केली नाही. सगळे म्हणले खरंच चांगला माणूस आहे, खरंच मदत करतोय, खरंच प्रत्येकाला धावून जातोय. म्हणजे बघा इथे त्या व्यक्तीचं जो आहे ती जात पात धर्म याच्या पलीकडचं जो माणूस की तो माणसाने प्रत्येक शेतकऱ्याची मदत केली ना, तर तिथे कुठेतरी शेतकरी हा जो आहे प्रत्येकाचा जो जातीने प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो, पण शेतीने सगळ्याची जाती एकच असती. शेतकरी हे नाळ सगळ्यात जोड असतं, भले मग तो कोणत्या जातीचा असेल, पण शेतकरी ही सगळ्याची एक अव्वल जाती मला तरी वाटतं. कारण शेतकरी हे सर्व जातीचे असतात, मग ते मुस्लिमान असो, मराठी असो किंवा कोणतीही जात असो, मराठा असो, म्हणजे सगळे शेतकरी हे असतात ते सगळ्या जातीचे असतात. मग यावर जे ओमराजे निंबाळकर साहेब आहेत त्यांनी जी मदत केली वा शेतकऱ्यासाठी किंवा रात्रदिवस पळून त्यांचे जे व्हिडिओ व्हायरल झाले, ते व्हिडिओ काढणारे बी असेच सर्वसामान्य लोक असतील ना. त्यांनी काय स्वतः हातात मोबाईल घेऊन थोडेच सेल्फी करून असा व्हिडिओ टाकला असेल. सर्वसामान्य लोकांनीच त्यांचे व्हिडिओ काढून जे शेअर केलेत, त्यांची तळमळ. खासदार म्हणजे काय साधा माणूस नाही, आणि तो जर पुराच्या पाण्यात छातीतल्या पाण्यात जाऊन जर मदत करतोय, आणि त्यांना जी कमेंट आल्यात, कमेंट मित्रांनो सगळ्या कमेंट ह्या अभिमानास्पद आहेत. म्हणजेच काही असे बी आता यामध्ये आमदार आहेत की प्रत्येकाने कमेंटमध्ये सांगितलं की आमच्याकडे विश्वजित कदम नावाचे आमदार आहेत, त्यांनी खूप मदत केली. काही जण म्हणले विजयराजे पंडित गेवराईचे आमदार हे खूप मदत करीत आहेत. काहींनी पंकजाताई मुंडे यांचंही नाव घेतलं, ते बी शेतकऱ्याचा बांध अर्जून त्यांनी सर्वे करण्याचा काम केलं आहे. काहींनी बीडचे पालकमंत्री अजितदादा पवार हे बी दौरा करून शेतकऱ्यात बीड जिल्ह्यातली शेतीची पाहणी करत आहेत. अशा वेगवेगळ्या आमदाराची, मंत्र्याची, उपमुख्यमंत्र्यांची नावं या कमेंटमध्ये येत आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की जवळपास 288 आमदार आणि 48 खासदार एवढी एकंदरी हे आपले इथले पॉलिटिकल राजकीय प्रस्थापित आणि विस्थापित म्हणजेच विरोधी पक्षनेते आणि पक्षातली म्हणजे भाजप असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, हे सगळ्याचे मिळून एवढे जे आमदार आणि खासदार आहेत हे सगळ्याच्या मिळून एवढ्या नावामध्ये ठराविकच बोटार मोपा इतके 10-5 जणांचे नावं या कमेंटमध्ये समोर येतात. म्हणजे कमेंटमध्ये नावं समोर येणारे जे लोक आहेत हे खरंच जनतेची मदत करणार असतील. मग ते जे नावं आता मी सांगितले हे नावातले जेवढेही आहेत हे खरंच रात्री दिवस विचार न करता ते शेतकऱ्याची मदत करतच आहेत. आणि हे जो व्हिडिओ मी शेतीत उभा करून जो दाखवत आहे याच्यामुळं दाखवत आहे की शेतकऱ्याची जी व्यथा आहे ही व्यथा खरंच ह्या ठराविकच लोकांना कळली असावी, एक ठराविकच आमदारांना कळली असावी किंवा ठराविकच खासदाराला कळली असावी, जेणेकरून ते मग ते अजितदादा पवार असतील किंवा ते विजयराजे पंडित असतील किंवा त्यानंतर ते विश्वजित कदम असतील किंवा पंकजाताई मुंडे असतील किंवा बजरंग आप्पा सोनवणे असतील किंवा ओमराजे निंबाळकर साहेब असतील किंवा बांगर साहेब असतील, म्हणजे जे आमदार आहेत ते बी खूप मदत करतात. म्हणजे सांगतात बरं हे जे ठराविक नाव मी स्वतः हे नावं घेतले नाहीत, हे कमेंटमध्ये जे ठराविक 10-20 जे नावं येत आहेत ह्या 10-20 नावामधून एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यावा की यांचेच नावं का कमेंटमध्ये आली. मग भले हे वेगवेगळ्या जातीचे आहेत किंवा वेगवेगळ्या पक्षाचे आहेत, पण इथे शेतकऱ्यांनी ना जात बघितली, ना पक्ष बघितला, ना काही बघितलं. यांनी फक्त शेतकऱ्याच्या गरजेला पळून येणारा किंवा शेतकऱ्याच्या मदतीला धावून येणारा जो निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे तो कोण आहे आणि किती तळमळी करतो त्यांचीच नावं पुढं घेतली. यांनी कुठंच इथं काय राजकारण काही दिसत नाही मला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काही जे आमदार आहेत, जे कमेंटमध्ये लोक सांगतात की काही जे मंत्री आहेत ते शेतामध्ये पंचनामे करायला आले, आणि तुम्हाला सांगतो एक डोळ्यासमोरची गोष्ट, ते शेतामध्ये पंचनामे करायला आले, पुढं रस्ता खचलेला होता. शेतकरी भले त्या रस्त्यात खचलेला असताना जा इकणीत होती, पण यांची गाडी त्या रस्त्यात खाली जाईन का काय म्हणून हे तिथूनच माघारी गेले. असेही काही मंत्री आहेत. दुसरी गोष्ट अशी की काहीचे बुटं भरतील, शेतात गेल्यावर पाण्यात गेल्यावर बुटं भरतील म्हणून त्यांनी बांधावर उभं राहून बाहेरूनच सर्वे केला. याला सर्वे नाही म्हणत, याला सर्वे नाही म्हणत, याला फक्त आपला व्हिडिओ येऊन किंवा आपण मदत करणे ही एक स्टंटबाजी म्हणतात. सर्वे करायचा असेल किंवा पंचनामा करायचा असेल तर या ठराविक जे आत्ता जे नावं घेतलेत मी, हे कमेंटमध्ये नावं आलेत, यांनी कसेच पंचनामे केलेत ही गोष्ट ठराविक राहिलेले जे आमदार खासदार आहेत यांनी लक्षात घ्यावी आणि त्यांनी तेवढी तात्काळ मदत करण्याचा प्रयत्न करावा. आणि मी व्हिडिओच्या माध्यमातून कोणाचं जर नाव सांगायचं राहिलं असेल